जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापुरातील एमडी न्यूजचे संपादक आणि डिजिटल पत्रकार संघाचे अधिकृत सदस्य सैपन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला। पत्रकार सैपन शेख यांच्यावर कट रचून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या आशयाचं निवेदन डिजिटल मीडिया पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं। याबद्दल अधिक माहिती अशी की सैपन शेख यांनी डिजिटल न्यूज वेब पोर्टल एमडी न्यूज 24 च्या माध्यमातून गेल्या महिनाभरापासून पंचनामा या मथळ्याखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाचा गैरकारभार उघडकीस आणलाय। सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर राखी माने यांची प्रतिनियुक्ती नगर विकास मंत्रालयाने बेकायदेशीरपणे केली असल्याची मालिका सैपन शेख यांनी आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून सुरू केली। याचा राग मनात धरून राखी माने यांनी त्यांचा मावस भाऊ श्रीकांत गायकवाड यांच्याकरवी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मारहाण केली असा आरोप पत्रकार सैपन शेख यांनी केला आहे। तर या घटनेचा तीव्र निषेध डिजिटल मीडिया पत्रकार संघाने केला असून डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा सोलापुरातील सर्व डिजिटल पत्रकार मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशाराही जमीर शेख यांनी दिला आहे। पत्रकार सैपन शेख यांच्यावर झालेल्या हल्ल्याने सर्व डिजिटल पत्रकार एकवटले असून पत्रकारांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे। सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सैपन शेख यांच्यावर काल एक भ्याड हल्ला झालेला आहे। सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो। डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सैपन शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने गायकवाड नावाचे गावगुंडा आहे त्यांनी जरा त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते। एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंकूनही पाहत नाही। अशा शासनाचा सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो। आपण बघितलं असेल की डॉक्टर राखी माने असतील, त्यांचे पती असेल, हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी जे ना अशा प्रकारचे अनेक घटना घडू लागलेल्या आहेत। काल सुद्धा सैपन शेख हे गेल्या 30 दिवसांपासून म्हणजे 33 दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते। अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राखी माने यांची बातमी थांबवा अन्यथा तुमचं बरं वाईट होईल आणि त्यांना विकत घेण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र ज्यांना सैपन शेख यांच्यावर एनसी दाखल केली। हे एकंदरीत हे कशा प्रकारे राज्यात सुरू आहे। राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सैपन शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे। या माध्यमातून आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलंय। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर संबंधित जो कोणी गायकवाड असेल, तो आरोग्य अधिकारी असेल, त्यांचे मिस्टर असेल, यांची चौकशी होऊन जर कारवाई झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही एवढं या माध्यमातून सांगतो। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात जमीर शेख यांच्यासह यशवंत पवार, इरफान शेख, अशफाक शेख, अल्ताफ शेख, शाहनवाज शेख, आकिब मडकी, उजेर शेख आदींचा समावेश होता।